राज्यातील 50% मर्यादा ओलांडलेल्या पालिकेतून निवडून आलेल्या नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे। नागपूर महापालिकेमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या 40 नगरसेवकांचं पद धोक्यात येत आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं कोणत्या 33 जागा ठेवायच्या किंवा 7 जागा रद्द करायचा याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकार निर्णय घेऊ शकतं। सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निकालाचा संदर्भ लावल्यास या जागांवरच्या निवडणुका रद्द होऊन तिथं पोटनिवडणुका लागण्याची शक्यता आहे। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे। जिथे जिथे एससी एसटीचं आरक्षण 23% वर गेलं आणि ओबीसीला 27% आरक्षण दिलं, तिथे मात्र हे 50% वर गेलेलं आहे। आता हे 50% वर जे आरक्षण गेलेलं आहे त्याचं आता कसं करायचं याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देऊ शकते आणि त्यांनी दिल्यावर दोन्ही गोष्टी आहे, एक तर त्याला सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन पण देऊ शकते किंवा 50% वर जिथे जिथे आरक्षण गेलं त्या निवडणुकामध्ये निवडणुका रद्द करून तिथल्या निवडणुका फक्त ओबीसी कॅटेगरीच्या रद्द करतात की सर्वच रद्द करतात याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे। त्यातल्या कोणत्या 33 ठेवायच्या आणि कोणत्या 7 रद्द करायच्या हे सरकार निर्णय घेईल, कोणत्या ठेवायच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे, आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। आणि मग ज्या 7 जागा रद्द होतील त्या ठिकाणी हीच मंडळी पुन्हा नव्याने ओबीसी कॅटेगरी ओपन कॅटेगरीमधनं सुद्धा निवडणुका लढू शकतात।